नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तथा बेहेड लोकनियुक्त सरपंच श्री पैलवान रावसाहेब गिरास यांच्या वाढदिवस निमित्त सांजोरी जिल्हा परिषद शाळा व बेहेड जिल्हा परिषद शाळा येथे सरपंच गणेश गवडींच्या वतीने विद्यार्थ्यांना वह्या वाटप। धुळे तालुक्यातील बेहेड गावाचे सरपंच युवकांचे प्रेरणास्थान तथा नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक पैलवान रावसाहेब गिरासे यांचा वाढदिवस निमित्त या ठिकाणी पैलवान रावसाहेब गिरासे यांनी वाढदिवस साजरा न करता शेतकरी राजासाठी वरुण राजाने या ठिकाणी मेहरबानी करून दुष्काळ पडू नये, पाणी मुबलक मिळावे या हेतूने शेतकरी राजा सुखी व्हावा यासाठी विठू माऊलींचे दर्शन घेऊन या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा वाढदिवस हा मोठ्या प्रमाणात स्वरूपात साजरा न करण्याचा निर्णय घेतला। समाजाचे आपण काही देणे लागते म्हणून समाज हित उपक्रम राबविण्यात आला, ज्यात रावसाहेब गिरासे यांनी शाल, श्रीफळ, बुके न स्वीकारता विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाचे शिक्षण मिळावे, त्यांना शिक्षण क्षेत्रात प्रोत्साहन मिळावे या उदात्त हेतूने वह्या वाटप करण्यात याव्या, शेतकऱ्यांना मदत करावी असे आवाहन केले होते। त्याला प्रतिसाद देत धुळे तालुक्यातील सरपंच गणेश गवडी यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणात प्रोत्साहन मिळावे या उदात्त हेतूने पैलवान रावसाहेब गिरासे यांच्या वाढदिवस निमित्त सांजोरी येथील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना वह्या वाटप केल्या। तदनंतर बेहेड येथे रावसाहेब गिरासे यांच्या गावी जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आले। या ठिकाणी रावसाहेब गिरासे यांचा वाढदिवस वह्या वाटप करून या ठिकाणी वाढदिवस साजरा करण्यात आला। याच शुभेच्छा त्यांना त्यांच्या पुढील वाटचालीस या ठिकाणी देण्यात आल्या। तर कार्यक्रमाप्रसंगी सांजोरी सरपंच गणेश गवडी, उपसरपंच दिलीप ठाकरे, ग्रामपंचायत सदस्य शुभम घुगे, ग्रामपंचायत सदस्य सौ संगीता त्र्यंबक पाटील, ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र पाटील, ग्रामपंचायत सदस्य दुर्पताबाई भील, ग्रामपंचायत सदस्य सौ अरुणा संजय माडी आदी सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत सांजोरी ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवक, कर्मचारी, ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित होते। तर तसेच यावेळेस जिल्हा परिषद शाळा येथील शिक्षक भूपेश वाघ, शिक्षिका, विद्यार्थी उपस्थित होते। तर त्याचबरोबर बेहेड येथे देखील जिल्हा परिषद शाळेत कार्यक्रमाला प्रमुख उपस्थितीत रावसाहेब गिरासे पैलवान यांचे बंधू भाऊसाहेब गिरासे यांच्या प्रमुख उपस्थितीत या ठिकाणी वह्या वाटप कार्यक्रम पार पडला। तर कार्यक्रमाप्रसंगी सांजोरी सरपंच गणेश गवडी, सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी, शिक्षक, शिक्षिका, कर्मचारी, विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित होते। आपल्या गावचे जे सरपंच गणेश भाऊ गवळी आणि शंकर भाऊ गवळी यांच्या वतीने तुम्हाला आता आज त्यांचं वाटप करण्यात येणार आहे। आपण त्यांचं टाळ्या वाजवून अभिनंदन करूया। आदरणीय रावसाहेब गिरासे यांचा वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसाच्या निमित्ताने जसं आपला वाढदिवस होता ना, आपण काय वाटतो चॉकलेट, तसं त्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपल्या गावचे सरपंच आदरणीय गणेश भाऊ आणि आदरणीय शंकर भाऊ हे आपल्या शाळेत आज प्रत्येक विद्यार्थ्याला वह्या वाटणार आहे। आपण त्या वह्या घेऊन घ्यायच्या आणि त्या वह्यावर व्यवस्थित आपण काय करायचा, नाव लिहायचं आणि काय करायचा, अभ्यास करायचा। आज आपल्या जिल्हा परिषद मराठी शाळेत आपल्या गावातील प्रथम नागरिक माननीय श्री रावसाहेबजी गिरासे सरपंच यांच्या वाढदिवसानिमित्त आपल्या सांजोरी या ठिकाणी येथील सरपंच माननीय श्री गणेश भाऊ गवडी यांच्याकडून भाऊंच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद शाळा सांजोरी आणि जिल्हा परिषद मराठी शाळा बेहेड या ठिकाणी जिल्हा परिषद शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप करण्यात आले। तसेच आजच्या या कार्यक्रमाप्रसंगी आपल्या बेहेड गावचे सरपंच यांचे प्रतिनिधी म्हणून आदरणीय श्री भाऊसाहेबजी गिरासे आणि सांजोरी गावातील प्रथम नागरिक सरपंच श्री गणेश भाऊ गवडी हे उपस्थित होते। तसेच जिल्हा परिषद मराठी शाळेतील शिक्षक श्री संजय पाटील सर आणि श्री अरुण मुंडे सर हे सुद्धा उपस्थित होते। तसेच गावातील इतर नागरिक आणि सांजोरी गावातील इतर नागरिक हे सुद्धा उपस्थित होते। आणि आजच्या वाढदिवसानिमित्त मुलांना भाऊंच्या वाढदिवसानिमित्त जो उपक्रम राबवण्यात आला वह्या वाटप, तो खूपच छान आणि प्रेरणादायी उपक्रम होता की यावर्षी आपल्या धुळे जिल्ह्यात दुष्काळाचं सावट आहेच आणि पाऊस पण आता काल परवाच पडला। त्यामुळे भाऊंनी जो निर्णय घेतला होता की माझ्या वाढदिवसाला कोणी शुभेच्छा न देता किंवा बॅनर
किंवा काही वस्तू भेटवस्तू न आणता त्या निमित्ताने काही असे विधायक उपक्रम जर राबवला तर खूप चांगलं होईल आणि त्याला प्रतिसाद देत आपल्या सांजोरी गावातील सरपंच श्री गणेशभाऊ गवडी सर यांनी त्या आव्हानाला प्रतिसाद दिला आणि त्या निमित्ताने आपल्या येथील मुलांना वह्या वाटप करण्यात आले. तर खरंच खूपच छान उपक्रम होता. त्याबद्दल मी भाऊंच्या वतीने आणि सर्व ग्रामस्थांच्या वतीने श्री गणेशभाऊ गवडी आणि त्यांचे सर्व जे सदस्य आहेत, सभासद असतील किंवा सर्व नागरिक किंवा त्यांचे हितचिंतक यांचे मी बेहेड गावातील मराठी शाळातर्फे त्यांचं अभिनंदन करतो आणि आजच्या या दिवशी भाऊंनासुद्धा आमच्या सर्वांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. भाऊंना दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो.